हॅलो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मेडिसिनल केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन काय आहे, नेमकं त्याचा अर्थ काय आहे, सार काय आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. या लेक्चरमध्ये आपण बघूया की मेडिसिनल केमिस्ट्रीची हिस्ट्री काय आहे, ते डेव्हलप कसं झालं आहे. ठीक आहे, हा आहे मेडिसिनल केमिस्ट्रीचा सिलेबस आणि याच्यामधला आपला टॉपिक चालू आहे तो टॉपिक नंबर 2 म्हणजेच हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री. सो लेट स्टार्ट. मी पल्लवी पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल आपलं फार्मसीमध्ये. बघूया मेडिसिनल केमिस्ट्री 1 ही आपल्या भाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. सो स्टुडंट्स, कुठलीही एखादी गोष्टी म्हटलं की त्याच्यामागे एक हिस्ट्री असते. एक जनरल आधी एक्झाम्पल बघूया की मोबाईलचंच एक्झाम्पल बघूया की जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तो तुमच्याकडे मोबाईल होता का? अँड्रॉइड मोबाईल जो आता आहे. आधी जर आठवत असणार, म्हणजे मी जेव्हा लहान होती तेव्हा माझ्या आईबाबांकडे एक तो छोटा कीपॅडचा मोबाईल होता नाही का, त्याच्यामध्ये 1 2 3 असा टाईप करायचा होता, तो मोबाईल होता. त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे असा छोटासा असा साधा मोबाईल होता, त्याच्यामध्ये असं 1 2 3 4 असं डायल करायचं आणि फक्त कॉलिंग करता येत होता. नंतर हळूहळू काय झालं की ह्या मोबाईलमध्ये डेव्हलपमेंट झाली, याच्यामध्ये काहीतरी न्यू फीचर ॲडव्हान्स झाले, त्याच्या न्यू फीचर ॲड केले त्याच्यामध्ये. नंतर आपल्याला गेमिंग वगैरे खेळता येत होतं. त्याच्यानंतर मग हा एक काळ निघून गेला. त्याच्यानंतर आपला जो स्क्रीन टच मोबाईल आहे तो डेव्हलप झाला. स्क्रीन टच मोबाईलमध्ये काय होतं की फक्त त्यांनी जे ॲप दिले होते ते ॲपच आपल्याला यूज करता येत होतं, दुसरे कुठलेही ॲप आपल्याला इन्स्टॉल करता येत नव्हतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक फेज गेल्यानंतर कसा मोबाईल आला की आता आपल्याकडे असा मोबाईल आहे की आपल्याला जो वाटेल तो आपण ॲप त्याच्यामध्ये डाउनलोड करू शकतो, डिलीट करू शकतो, कितीतरी प्रकारचे फंक्शन आपण मोबाईलमध्ये ॲड करू शकतो, फोटो काढू शकतो. खूप सारे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झाले आणि याच्याही पुढेही अशी ही डेव्हलप होत राहणार. ठीक आहे, मोबाईलचे साईज पण कमी जास्त होत गेले, म्हणजे सुरुवातीपासून 0 पासून तर इन्फिनिटीपर्यंत डेव्हलपमेंट झाली. राईट, म्हणजे काय, कुठलीही एखादी गोष्ट म्हटली की ती ॲडव्हान्स होत राहते, हळूहळू त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत राहते. राईट, जसं आता मेडिसिनल केमिस्ट्रीचंच बघूया आपण. मेडिसिनल केमिस्ट्री बघतोय आता आपण, म्हणजे थिअरी पार्ट आहे हा. थिअरी जसं तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट येत गेला त्याच्यानंतर आपण ड्रग्स बघूया, त्याचे स्ट्रक्चर बघूया, मोस्ट इम्पॉर्टंट सार बघूया. राईट, पण हे एकदम होत नाही. कसं होतं ते सगळं हळूहळू होतं. राईट, आता जसंच आधी स्टडी व्हायचे, म्हणजे आपण शाळेत जायचो आधी. सगळ्यात आधी काय होतं, गुरुकुल होतं. गुरुकुलमध्ये मुलांना पाठवून द्यायचं, तिथे ते शिकत होते. गुरुकुल नंतर स्कूल्स आले, म्हणजे मुलं घरी राहत होते पण तरीही एका पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी स्कूलमध्ये जायचे. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये पण डेव्हलपमेंट झाल्या. आता करोना काळ आला, त्याच्यामध्ये काय होतं, घरी बसूनच आपल्याला अभ्यास करावा लागत होता, सगळं ऑनलाईन होतं. हे सगळं जे काही डेव्हलपमेंट झाली ती एकदा झाली का? नाही, ती सगळं हळूहळू झाली. राईट, आता फॉर एक्झाम्पल माझा बर्थ झाला, आता माझा कन्सिडर करते बरं का, माझा आता सपोज माझा जन्म हा 1900, माझी बर्थ इयर जी आहे ते 1998 आहे. राईट, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. ह्या साली माझा जन्म झाला, त्याच्यानंतर मी मोठी झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल मी 10th मध्ये होते. 10th कन्सिडर करूया आपण. जेव्हा कुठल्या इंटरव्ह्यूला जातो डॉक्युमेंट घेऊन जातो, मेन जे आहे ते सगळे आपण पहिलीपासून तर 10वी पर्यंतचे सर्टिफिकेट नाही नेत. पहिली बर्थ सर्टिफिकेट घेतो, त्याच्यानंतर 10वीचं 12वीचं असं घेतो. 10thला फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू आपण की 2010 मध्ये मी 10th मध्ये होती. ठीक आहे, त्याच्यानंतर 12thचं बघूया. 12th मध्ये कधी होती, मग तिथून 2 वर्षांना 2012 मध्ये मी 12thला गेली. त्याच्यानंतर जेव्हा ॲडमिशन घेतली फार्मसीला, याच्या 2 वर्षानंतर ऑब्व्हियसली म्हणजे 12th झाल्यानंतर लगेच ॲडमिशन घेतली. फॉर एक्झाम्पल 2013 मध्ये फार्मसीला B.Pharmला ॲडमिशन घेतली. राईट, सी स्टुडंट, हे जी मी काही सांगते ही काहीही एक टाइमपास म्हणून नाही सांगते तुम्हाला. हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून तुम्हाला हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट हे बोरिंग वाटायला नको. एक सिम्पल वेमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते की हे सगळं जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला ही हिस्ट्री आणि हे आठवण ठेवायला काहीही अवघड जाणार नाही. बघा, याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन केल्या आहे, सगळं तुम्हाला थिअरॉटिकली भेटणार. बट
सगळं रट्टा मारून चालणार नाही, काही गोष्ट आपल्याला कन्सेप्च्युअली आठवण ठेवावं लागते. ठीक आहे, जर तुम्हाला असंच म्हणजे रट्टा मारून मी सांगू शकते, वाचून धड मी कम्प्लीट करू शकते, बट नाही, मला तुम्हाला हे अगदी साधा आणि सोप्या भाषेमध्ये मेडिसिनल केमिस्ट्रीचा हिस्ट्री आणि डेव्हलपमेंट हे एक्सप्लेन करायचं. ओके, सो नेक्स्ट बी फार्म झालं, बी फार्म नंतर एम फार्म झालं, राईट. एम फार्म 4 वर्षाच्या गॅप नंतर होणार. ठीक आहे, म्हणजे 2013, 14, 15, 16, 17, 2017 मध्ये एम फार्म म्हणजे बी फार्म कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर एम फार्म, त्याच्यानंतर फर्दर त्याच्यानंतर खूप सारे फाटे फुटतात, राईट. कोणाचं लग्न होतं तर कोणी फर्दर ॲडमिशन करतो, कोणी PhD करतं, राईट. PhD करतं, कोणी कशामध्ये काय करतं, कोणी काय करतं. फॉर एक्झाम्पल 2017 मध्ये झालं तर काही वर्षाचा गॅप आला असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 2020 मध्ये ॲडमिशन घेतली PhD ला, असं. मग त्याच्यानंतर मग काय झालं, असं एक प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर 2023 मध्ये कुठेतरी जॉईनिंग केली असणार, कुठेतरी जॉब करत असणार. ठीक आहे, हे माझं सांगत नाही आहे बरं का, क्लिअर करते की मी हे एक्झाम्पल देते की असं झालं असणार. ठीक आहे, नाही तर मग तुम्ही म्हणणार की मॅडम 1998 नंतर 2010 मध्ये ऍडमिशन कशी काय झाली 10th ला, असं होतं. तर हे एक एक्झाम्पल आहे. काय होतं की आपण जेव्हा कुठलीही गोष्ट एक्सप्लेन करतो तर आपण फक्त असं मेन कन्सेप्ट आठवण ठेवतो. प्रत्येक वर्ष नाही ठेवणार की फर्स्ट स्टँडर्डला गेली कुठल्या वर्षी गेली, सेकंड स्टँडर्डला गेली कुठल्या वर्षी गेली, थर्ड स्टँडर्डला गेली कुठल्या वर्षी गेली, हे आठवण नाही ठेवत. ठीक आहे, हे मी कशासाठी तुम्हाला एक्सप्लेन करते की जेव्हा आपण हिस्ट्री आणि डेव्हलपमेंट बघूया तेव्हा आपल्याला वेगवेगळे जे काही डेव्हलपमेंट झाले ते कशा प्रकारे झाले ते बघायचे, म्हणून मी हे तुम्हाला एक्सप्लेन केलं आधी. ठीक आहे, आता बघूया की मेजर डेव्हलपमेंट किंवा त्याची सुरुवात कशी झाली, राईट. आता आयुर्वेद हा कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. आयुर्वेद कन्सेप्ट माहिती असणार. ठीक आहे, आयुर्वेद म्हणजे काय, म्हणजे आता फार्मसीला आलो म्हणूनच आपल्याला आयुर्वेदिक माहिती आहे असं नाहीये. अगोदरपासून आपल्याला आयुर्वेदिक माहिती आहे. काय आहे की हे जे आपले पूर्वज होते ते काय करायचे की कुठले तरी जडीबुटी घ्यायचे, कुठल्या तरी झाडाचे पानं वगैरे घ्यायचे, त्याला ड्राय करायचं, त्याच्यावरती दुसरे काही आणखीन जडीबुटी ॲड करायचे आणि त्याला मिक्स करायचं मॉर्टर आणि पेस्टलमध्ये. एक असं अशा प्रकारे एक मॉर्टर आणि पेस्टल असायचं, त्याच्यामध्ये ते ॲड करायचे ड्राय झालेले पानं, एखाद्या झाडाची मुळी त्यामध्ये टाकायचं आणि त्याला बारीक करून त्याची एक पावडर बनवून ते आपल्याला असं द्यायचे. हे पावडर आपल्याला द्यायचे आणि ते काय सांगायचे की बा ही जी पावडर आहे याला तुम्ही ॲज इट इज घ्या किंवा याचे आणखीन 2-3 पुड्या बांधा, याला डिवाइड करा आणि ते तुम्ही एका पर्टिक्युलर व्हेकल सोबत घ्या. व्हेकल कुठलं, आयदर वॉटर किंवा हनी सोबत घ्यायला लावायचं. म्हणजे अशा प्रकारे जे जुने आपले हे होते, जे जुने वैद्य होते ते वैद्य आपल्याला एक अशा प्रकारे काहीतरी जडीबुटी टाकून एक औषध तयार करून देत होते. म्हणजे हे प्युअरली आयुर्वेदिक आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकल सबस्टन्सचा ॲड नाही आहे. ठीक आहे, याच्यानंतर काय झालं, फर्दर डेव्हलपमेंट झाली. त्याच्यामध्ये कसं झालं की म्हणजे आता वैद्याकडे न जाता कधी कधी असं व्हायला लागलं की आपणच काहीतरी इन्व्हेन्शन करायला लागले. लोक बघू लागले कुठल्या तरी झाडाचं पान तोडून खाऊन, म्हणजे तुळशीचं पान घेतलं त्यानं काहीतरी इफेक्ट होतं बॉडीमध्ये, काहीतरी मेडिकल ॲडव्हान्स आपल्याला म्हणजे मेडिकल हेल्प होत आहे असे बघायचे. म्हणजे हळूहळू एकाने नाही, सर्व मिळून कोणीतरी काही शोध लावला, अशा करू त्यांनी असं डिस्कवर केलं की ही जी आपली आयुर्वेदिक आहे, म्हणजे हे जे आहे आपण जडीबुटी घेतोय, ह्या जडीबुटीमध्ये जर आपण काही केमिकल्स ॲड केले तर जो काही इफेक्ट भेटतो तो याच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स आहे. म्हणजे यानंही ठीक होतं, मान्य आहे, आयुर्वेदिकमध्येही खूप चांगले रिझल्ट मिळतात, बट वेळ लागतो, याला खूप मोठी प्रोसिजर आहे आणि जेव्हा आयुर्वेदिक औषध आपण घेतो तेव्हा त्याला वेळही लागतो. बट काय होतं, आता ॲलोपॅथी निघाला आहे, पटकन गोळी घेतली की पटकन ताप कमी होतो, राईट. त्याच्यामुळे सायंटिस्ट म्हणा की जे काही वैद्य होतं त्यांनी काहीतरी केमिकल्स ॲड करून बघितलं की आणि जे काही बनवलं, जे काही एकदम टॅबलेट गोळी नाही बनवली, जे काही त्यांनी एक सबस्टन्स बनवला त्याचा जे रिझल्ट होता तो अतिशय चांगला होता. त्याच्यानंतर मग हे जे काही घडलं ते जे काही घडल्यानंतर
आता असं झालं की सगळं हे जे काही आपण सिंथेसाइज करतो केमिकली, आता आपण आयुर्वेदिकचा यूज खूप कमी प्रमाणात झालो. म्हणजे काय होतं, हे सगळं हे जे काही होत गेलं हे सगळं एक प्रोसिजरने होत गेलं. आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपली मेडिसिनल केमिस्ट्री. म्हणजे ही जी आपली मेडिसिन आहे, मेडिसिनमध्ये जे काही केमिकल कंपाऊंड यूज केला आपण. मेडिसिनल केमिस्ट्री काय आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं की जे काही आपले ड्रग आहे जे ऑलरेडी फॉर्म आहे किंवा जे न्यूली सिंथेसाइज्ड होणार आहे किंवा जे ऑलरेडी ओल्ड आहे, जे ऑलरेडी सिंथेसाइज झालेलं आहे, त्याच्या दोन्हीवरती आपण प्रोसिजर करतो. त्याच्यामध्ये कंपाऊंड बघतो काय आहे, त्याच्यामध्ये रिएक्शन बघतो, त्याचं स्ट्रक्चर बघतो, राईट. सो ही जी काही ही डेव्हलपमेंट आहे ही सगळी रिलेटेड आहे आपल्या मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये. इथपर्यंत तुम्हाला खूप चांगल्या भाषेत कळलेलं असणार. तर आता बघूया आपल्या लँग्वेजमध्ये, म्हणजे काय आपल्या फार्मसीच्या लँग्वेजमध्ये, राईट. हे जे काही एक्सप्लेन केलं तेच इथं लिहिलेलं आहे. बघूया कसं काय. सो जे एन्शियंट सिव्हिलायझेशन होते तर त्यांनी काय केलं की जे थेरापेटिक प्लांट्स आणि मिनरल्स होते त्यालाच यूज केलं फॉर द ट्रीटमेंट. दे ऑल्सो च्यूड कोका लीव्स कंटेनिंग कोकेन. जे कोका लीव्स होते त्याला यूज केलं, प्लस मशरूमचा यूज केला. कशासाठी यूज केला तर हॅलोजिनेशनसाठी. हॅलोजिनेशन म्हणजे काय, जी अशी गोष्ट जी नाही आहे तीही प्रत्यक्षात दिसायला लागते. म्हणजे काय हॅलोजिनेशन आपण म्हणतो ना. वेडे झालेले लोक माहिती आहे तुम्हाला, बस स्टॉपवर असते. त्यांनी कोणी अपडाऊन केलं असणार ना त्यांना माहिती आहे, बस स्टॉपवर प्रत्येक बस स्टॉपवर एक पागल झालेला व्यक्ती असतोच. तर अशा व्यक्तीला जेव्हा आपण बघतो तर आपल्याला म्हणजे असं वाटते की हा व्यक्ती ना कोणातरी सोबत बोलत आहे, बट तो व्यक्ती काय आपल्याला दिसत नाही. म्हणजे कुठेतरी असं वरतं बघणार आणि बोलत बसणार, कुठेतरी काहीतरी करणार, म्हणजे थर्ड व्यक्ती त्याच्यासोबत आहे वा तो असा रिॲक्ट करतो. म्हणजे जी गोष्ट नाही आहे तीही त्याला दिसते. तर हॅल्युजिनेशन ही एक तेच आहे, एक अशीच कन्सेप्ट आहे. तर जे काही हे आपले जे पूर्वज होते ते काय करायचे की मशरूम आणि कोका लीव्ज याचा यूज करायचे या नशा यायसाठी. आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर नशा यायसाठी त्याचा यूज करायचं. त्याच्यानंतर सिंकोना, बार्क, ओपियम अशाही सबस्टन्सचा यूज होऊ लागला. त्याच्यानंतर 450 BC मध्ये ग्रीक फिजिशियन हिपोक्रेट यांनी काय इंट्रोड्यूस केलं, यांनी मेडिसिन सिस्टीम म्हणजे एक काहीतरी मेडिसिनचं सिस्टीम असतं असं हे इंट्रोड्यूस केलं. कधी केलं इंट्रोड्यूस 450 BC मध्ये, राईट. ठीक आहे. आता हे आपण एवढं मोठं एक्सप्लेनेशन बघितलं होतं. कशासाठी बघितलं की आता मी बघा माझं हे एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला की आपण बर्थ बघितला. बर्थ कधी झाला 1998 मध्ये. म्हणजेच आता याच्या अगोदर काय होतं, फॉर एक्झाम्पल आपण आपल्या मेडिसिनल केमिस्ट्रीचं बघूया की याच्या अगोदर काय होतं. आयुर्वेदा होता, राईट. आयुर्वेदामध्ये काय होतं की जे काही आपले जे एन्शियंट पीपल होते ते काय करते की जे काही नॅचरल सबस्टन्स आहे त्याचा यूज करत होतात. त्याच्यानंतर 450 BC मध्ये हे जे काही आहे ते पहिल्यांदा घडलं. जसा हा बर्थ झाला तसा हा मेडिसिन सिस्टीमचा हा बर्थ झाला. कधी 450 BC मध्ये. हे आपल्याला काही जे बेसिक कन्सेप्ट आहे ते आपल्याला आठवण ठेवायचं की कुठल्या वर्षी काय काय झालं. प्रत्येक गोष्ट आठवण ठेवायची गरज नाही आहे, राईट. आपल्याला जे काही मेन आहे तेच आठवण ठेवायचं असते. आणि मेन गोष्ट जीपॅट एक्झामिनेशन माहिती आहे तुम्हाला. वा, ऑफकोर्स बी फार्मसीमध्ये आलं म्हटलं जीपॅट माहितीच असायला पाहिजे, असणारच. तुम्ही म्हणाल मॅम जीपॅटचं 4 इयर झाला नंतर आहे आणि तुम्ही आता कुठं आम्हाला 4 सेमिस्टरमध्ये सांगता. तर इथूनच आपल्याला सुरुवात करायची असते. जे मेन गोष्टी आहे त्या आठवण ठेवायच्या असतात. तर हे जे काही तुम्हाला पुढे येणार म्हणजे हे जे काही याचे वर्ष आपण बघूया कुठं काय कसं झालं आहे हे आपल्याला मेन लक्षात ठेवायचं. हे जीपॅट एक्झामिनेशनमध्ये विचारू शकतं. ओके. सो इन 19th सेंचुरी काय झालं, हा जो एज पिरियड होता, हे जे 1900चं शतक होतं त्याच्या हा जो पिरियड होता त्याला एज ऑफ इनोव्हेशन अँड केमिस्ट्री. म्हणजे याच्यामध्ये केमिस्ट्रीचा डेव्हलपमेंट झाली. म्हणजे नॅचरल प्रोडक्ट जे आहे याला बाउंड केलं केमिकल कंपाऊंडला आणि एक जो प्रोडक्ट सिंथेसाइज झाला त्याला आपण ड्रग हा नेम दिलं. ठीक आहे. कधी 1919th सेंचुरीमध्ये हे सगळं घडलं आणि याच्यामध्ये आला आपण काय म्हणतो तर त्याला एज ऑफ इनोव्हेशन म्हणते, राईट. देन इन 1853
heated morphine with methyl iodide and make a new substance of quaternary salt of morphine, that is modified morphine by Henry. हा हेनरी सायंटिस्ट होता. याने काय केलं, मॉर्फिनला हिट केलं. काय केलं, मॉर्फिन घेतला, त्याला मिथिल आयोडाईड सोबत हिट केलं आणि हा जो फॉर्म झाला हा क्वाटरनरी मॉर्फिन फॉर्म झाला. ओके. आणि हा जो आहे क्वाटरनरी मॉर्फिन याचा यूज होऊ लागला ॲज अ कफ सिडेटिव्ह म्हणून. ठीक आहे. कफ झाल्यानंतर त्याला डिप्रेस करायसाठी याचा यूज होऊ लागला. राईट. सी, व्हिडिओ थोडा लेंदी होणार, बट कन्सेप्च्युअल आपण जर एक्सप्लेन करायला गेलं तर ती गोष्ट वाढत जाते. बट एकदा लक्षात आले ना, तुम्ही ही गोष्ट कधीच विसरणार नाही. हे जे एक्सप्लेनेशन मी सांगते ती थोडं लेंदी असणार, बट बोरिंग नसणार. आणि हिस्ट्री माहिती आहे बोरिंग वाटते सगळ्यांना, बट डोंट वरी, हे बोरिंग जरी असलं तरी हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्याकडे आपण फार असं लक्ष देत नाही, बट ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या एक्झाममध्ये विचारल्या जाते. जीपॅट एक्झामिनेशन असते त्याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सो त्याच्यानंतर इन 1840 फर्स्ट यूज ऑफ सिंथेटिक ऑर्गॅनिक केमिकल्स वेर इंट्रोड्यूस फॉर द ॲनेस्थेसिया ड्युरिंग टूथ रिमूव्ह. जेव्हा दात काढायला हे जेव्हा जातो आपण, माहिती आहे आता आपल्याला दातामध्ये इंजेक्शन देतात. सॉरी, हे जे आपलं जांभळ असते ना, जांभळामध्ये इंजेक्शन देतात आता. बट आधी काय व्हायचं, जे नायट्रस ऑक्साईड, इथर, क्लोरोफॉर्म याच्यासारखे केमिकल हे यूज करावं लागले. ठीक आहे. क्लोरोफॉर्म आता इझिली अवेलेबल होतं, तेव्हा इझिली अवेलेबल नव्हतं. आता बघतोय मूवीजमध्ये दाखवते, डायरेक्ट रुमाल घेतला, रुमालमध्ये क्लोरोफॉर्म टाकला आणि डायरेक्ट नाकामध्ये लावतात आणि काय माणूस बेशुद्ध. ठीक आहे. तसं होत नव्हतं. आता ते खूप काही डेव्हलप झाले, इझी झाले फारशा गोष्टी. त्याच्यानंतर in 1864 barbituric acid synthesized which were used as a hypnotic. म्हणजे ना, तो मूवीत बघितला असं ना, ते पेंडुलम घेऊन, तुम अब मेरे कब्जे में हो, अब तुम नाम बताओ वगैरे वगैरे, असं जे काय आपल्याला मूवीमध्ये दाखवतं ना, तर तेव्हा असं व्हायचं की बार्बिच्युरिक ऍसिडलाच यूज करायचं फॉर अ हिप्नोटिक्सला. ठीक आहे. त्याच्यानंतर सॅलिसिलिक ऍसिड युज्ड फॉर टायफॉइड फीवर रिडक्शन. 1875 मध्ये फर्स्ट टाइम सॅलिसिलिक ऍसिडला यूज केला गेला. कशासाठी, तर टायफॉइडमध्ये जो फीवर येतो त्याला कमी करण्यासाठी. त्याच्यानंतर ॲस्प्रिनला डेव्हलप झाला ॲस्प्रिनला मार्केटमध्ये आणलंय ॲज अ अँटीपायरेटिक विदाऊट अनप्लेझंट साईड इफेक्ट. ठीक आहे. आता माहिती आहे आपण ॲस्प्रिनला पटकन ग्लासमध्ये टाको, घोलो और पिलो अशी कंडिशन आलेली आहे. बट फर्स्ट टाइम ॲस्प्रिनचा जन्म कधी झाला, तर तो 1899 मध्ये ॲस्प्रिनचा ॲज अ अँटीपायरेटिक ड्रग म्हणून यूज झाला. ठीक आहे. आफ्टर दिस 19th सेंचुरीमध्ये डिस्कवर दॅट देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन मोस्ट ऑफ द केमिकल्स अँड बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज. आपण अगोदरच बघितलंय की ही जी 19th सेंचुरी आहे ती 19th सेंचुरीला काय म्हणत होतं, त्याला एज ऑफ इनोव्हेशन म्हणत होतं. राईट. तर 19th सेंचुरीमध्ये असं त्यांना सायंटिस्टला असं लक्षात आलं की केमिकल सबस्टन्स आणि जे नॅचरल प्रोडक्ट आहे याच्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप आहे आणि यांचा आपण जर एक प्रॉपर वेनी याला जर मार्ग दाखवला तर ते नक्कीच काहीतरी आपल्याला बेस्ट देऊ शकते. ठीक आहे. राईट. आता 1920 मध्ये हा जो एक US मधला सायंटिस्ट होता त्यांनी फर्स्ट टाइम टर्म इंट्रोड्यूस केली, दॅट इज फार्मास्युटिकल केमिस्ट्री. राईट. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जे काही मेन आहे, कुठं काय घडलं ते तरी म्हणजे बारीक सारीक नाही आठवून राहिलं तरी चालेल, बट मेन जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय कधी झालं हे, तर ही 1920 मध्ये ही टर्म आली. कुठली टर्म आली, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीची. आफ्टर 1930 द डेव्हलपमेंट ऑफ न्यू ड्रग वॉज स्पीड ग्रेटली बाय कॉम्बिनेशन ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री अँड एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. त्याच्यानंतर हे जे काही आपण ड्रग्ज सिंथेसाइज केला, म्हणजे त्याची जे डेव्हलपमेंट आहे ती
इतकी फास्ट होत गेली की त्याच्यानंतर 1930 काय झालं की डेव्हलपमेंट ऑफ न्यू ड्रग वॉज स्पीडली ग्रेटली बाय कॉम्बिनेशन ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री अँड एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. म्हणजे मेडिसिनल केमिस्ट्रीचं आणि एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीचं इथं कॉम्बिनेशन एकदम फास्टली डेव्हलप झालं. फार्माकोलॉजीमध्येच टर्म इन्व्हॉल्व होतो कुठली, फार्माकोकायनेटिक. कायनेटिक किंवा फार्माकोलॉजी म्हणजे काय तर ड्रग रिस्पॉन्स टू बॉडी, आणि फार्माकोडायनेमिक म्हणजे काय, बॉडी रिस्पॉन्स टू ड्रग. आता याचा अर्थ काय, म्हणजे आता थोडं कन्फ्युजन झालं असेल तर बघूया. ड्रग जेव्हा आपण घेतो, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज अवर बॉडी. जेव्हा ड्रग इनहेल करतो तेव्हा ह्या ड्रगचा हे आपल्या बॉडीमध्ये काय इफेक्ट होतो, हे म्हणजे आपलं फार्माकोलॉजी. आणि ह्या बॉडीचा ह्या ड्रगमध्ये इफेक्ट होतो तो झाला फार्माकोकायनेटिक, म्हणजे फार्माकोडायनेमिक. हा झाला कायनेटिक म्हणजेच आपला कोलॉजी, आणि हा झाला डायनॅमिक. आता बॉडी रिस्पॉन्स कशी देते ड्रगला, म्हणजे ADME माहिती आहे आपल्याला. ADME कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये पण बघितलं आहे. ज्यांनी कोणी लास्ट लेक्चर बघितलं नसेल त्यांनी नक्कीच जाऊन बघून या, म्हणजे तुम्हाला जे काय बेसिक कन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल. ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एलिमिनेशन. तर याच्या सगळ्यांमध्ये बॉडीचा काय इफेक्ट होतो ते ड्रगमध्ये, हा डायनॅमिकमध्ये, आणि हा ड्रग आपल्या बॉडीमध्ये नेमका काय इफेक्ट होतो तो झाला कायनेटिक. हे टर्म आपल्याला लक्षात असायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट टाइम अँटीबायोटिक्स इंट्रोड्यूस झाली इन 1928. कुठली अँटीबायोटिक इंट्रोड्यूस झाली, ती झाली पेनिसिलिन, ठीक आहे, पेनिसिलिन. आणि हे जीपॅट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पहिली अँटीबायोटिक, आता अँटीबायोटिक काय हो, लगेच मेडिकलमध्ये गेलं की मिळून जाते आपल्याला. प्रत्येक काहीही दुखलं, आपण नॉर्मल सर्दी जरी झाली तर आपण अँटीबायोटिक घेतो, बट त्याचा जन्म कधी झाला हे आपल्याला महत्त्वाचं आहे. तर पहिल्यांदा अँटीबायोटिक आली ही 1928 आणि कुठली होती तर ती पेनिसिलिन होती. ह्या सगळ्या अशा बेसिक गोष्टी तुम्हाला जीपॅटसाठी आठवण ठेवायची. ओके, कोणी केली, अलेक्झांडर फ्लेमिंगनी केली, ठीक आहे. त्याच्यानंतर इन 1940 फर्स्ट ड्रग युज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, ठीक आहे. आता बघ माहिती आहे कॅन्सरची ही ट्रीटमेंट होऊ शकते, बट आधी नव्हती होत, ठीक आहे. आणि पहिल्यांदा कुठला ड्रग सिंथेसाइज झाला किंवा यूज झाला तो झाला नायट्रोजन मस्टर्ड ॲज अ अल्कलायटिंग एजंट. ऐकलं असणार तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हा ड्रग, ठीक आहे. तर पहिला हा कधी आला तर हा 1940 ठीक आहे. इन 20th सेंचुरी जॉन अँड पॉल, हे जॉन आणि पॉल कोण, हे सायंटिस्ट होते. यांनी काय केलं, यांनी रिसेप्टार थिअरी इंट्रोड्यूस केली. रिसेप्टार थिअरी काय आहे की हा जो ड्रग मॉलिक्यूल जेव्हा बॉडीमध्ये एंटर होतो तेव्हा तो बाइंड होतो कुठल्या तरी रिसेप्टारला, आणि काय होतं, एक कॉम्प्लेक्स फॉर्म होतं. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण बघितलं आहे, आणि आता पण थोडंसं एक्सप्लेन करून बघूया की हा एक असा एक कॉम्प्लेक्स फॉर्म होतो, आणि हा एक कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर एक आपल्याला डिझायरेबल इफेक्ट शो करते. आणि ही जी कन्सेप्ट आहे ही कधी झाली, ही 20th सेंचुरीमध्ये आली. कोणी आणली, जॉन अँड पॉलने, ठीक आहे. देन इन 1894, आता हे जे काही एक थोडं मेन आहे ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, सो दॅट तुम्हालाही जीपॅटमध्ये फार असं प्रिपरेशन करावं लागणार नाही. मी एकदा एक गोष्ट क्लिअर करते की तुम्ही जे काही मी सांगते ते जर तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवायला की त्याचं एक प्रॉपर नोट्स लिहून ठेवली ना तर तुम्हाला जीपॅटमध्ये वेगळं काहीतरी प्रिपरेशन करायची गरज नाही, ठीक आहे. तुम्हाला तुमची एक्झाम आताची तर क्लिअर होणारच होणार, आणि जीपॅटमध्येही तुम्हाला हेल्प होणार, ठीक आहे. आणि बघूया जे हे काय मेन आज झाले आहे, घडलं आहे ते तर तुम्हाला आठवण ठेवायचंच आहे. आणि त्याचे प्रत्येकाचे इयर्स नाही आठवण राहणार, बट जे काही मेन पॉइंट घडलेले आहे, जे काही डेव्हलपमेंट झाली ते तो तुम्हाला बेशक तो याद रखना ही होगा, राईट. 1894 काय झालं की एन्झाईम हा काहीतरी असा एक सबस्टन्स असतो आणि त्यांनी काहीतरी घडतं असं हे रिसर्च केलं. कोणा रिसर्च केलं, बाय फिशर. देन 1894 लॉक अँड की थिअरी आली. इथे आपण बघितलं की ही थिअरी कुठली होती, ही ड्रग रिसेप्टार थिअरी होती, जे 20व्या शतकात आली. आणि 18व्या शतकात म्हणजे 20व्या शतकाच्या थोडंसं अगोदर म्हणजे 1894 लॉक अँड की थिअरी. आता लॉक अँड की थिअरी काय आहे तर सेम ड्रग अँड रिसेप्टार सारखा आहे. म्हणजे हा जो
ड्रग आहे आणि हा रिसेप्टर आहे. तर सायंटिस्टचं म्हणणं काय होतं की ही जे रिसेप्टर आहे एक लॉक आहे आणि हा जो हा ड्रग आहे तो की आहे. म्हणजे की चावीशिवाय कुलूप उघडणार नाही, राईट. पर्टिक्युलर चावीच लागते कुलूप उघडायला. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. सी, जे काही डिस्कस करतो, आय नो व्हिडिओ थोडा लंबा होत आहे, पण जे काही डिस्कस करतो ते सगळं कन्सेप्च्युअल आहे आणि पुढे तुम्हाला सगळं ते यूज होणार आहे, राईट. तर हे डिस्कवर कधी झालं ते 1894 मध्ये ना. 1903 मध्ये काय हायपोथेसिस ऑन एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशन थिअरी. आता एन्झाईम आणि सबस्ट्रेटचं कॉम्प्लेक्स फॉर्म होतं आणि हे डिस्क्राईब कधी झालं, ते झालं 1903 मध्ये. म्हणजे हे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स काय आहे, आता हा ड्रग आहे, हा रिसेप्टर आहे. तर सायंटिस्टनी काय म्हटलं, हा जो ड्रग आहे, ह्या ड्रगला आपण आता इथं ड्रग कन्सिडर केलं. तर त्यांनी सेम कन्सेप्ट सांगितलं आहे एन्झाईमसाठी, कारण तेव्हा त्याच्यानंतर एन्झाईम हा ओळखण्यात आला की याची काहीतरी ओळख आहे. म्हणून मग एन्झाईम काय करतो, हा एन्झाईम बाउंड होतो आणि बाउंड झाल्यानंतर एक सबस्ट्रेट सोबत बाउंड होतं आणि काय होतं, एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतं जे आहे आपल्याला एक डिझायरेबल इफेक्ट देतं. हे 1903 मध्ये डिस्कवर झाला. अँड देन इन 1960 Hansch and other scientists give application of chemistry and introduce a quantitative structural activity relationship. Oh my god, आपला फेवरेट शब्द, राईट. सारचं एक वेगळं नाव आहे QSR. म्हणजे काय, क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप. हे कधी डिस्कवर आला हा टर्म पहिल्यांदा, कधी आला तर हा 1960 मध्ये आला. ही एक अशी छोटूशी इंट्रोडक्शन आहे, म्हणजे एक हिस्ट्री आहे. आणि याच्यानंतर मग फर्दर डेव्हलपमेंट होत गेली, केमिकल्स येत गेले, न्यू तंत्र सिंथेसाइज झाले, प्रत्येक ड्रग्सचे इफेक्ट काय आहे आता माहिती आहे आपल्याला. करोना टाईममध्ये काय झालं, न्यूली सिंथेसाइज ड्रग तयार करण्यात आला, त्याचा इफेक्ट बघितला, राईट. खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप झाल्या नवीन. सो अशा प्रकारे ही आपली मेडिसिनल केमिस्ट्री आहे, ज्याची एक हिस्ट्री आहे आणि ती अशा प्रकारे डेव्हलप झाली आहे. ठीक आहे, कळली असेल. जर तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडली असणार आणि तुम्हाला जर एक्सप्लेनेशन आवडलं असणार तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कुठल्या टॉपिकवरती नोट्स बनवायचं आहे तेही कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिस होऊ नये म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.